मी अनिरुद्ध जोशी 2014 साली मजरेवाडी म्हणजे हद्दवाड भाग बॉम्बे पार्कच्या तिकडं मी 4 प्लॉट घेतले होते. लक्ष्मण काशीनाथ माळी ह्याच्याकडनं प्लॉट घेतले आणि लॉकडाऊनच्या पर्यंत माझा ताबा होता. परंतु लॉकडाऊनमध्ये ज्याच्याकडनं घेतली त्यांनी मला न सांगता त्या जागेचं डेव्हलप केलं. मला न सांगा ती जागा सगळी सुधारणा केली महानगरपालिकेबरोबर येऊन, आणि जे महानगरपालिकेचे साहेब आहेत त्यांची हातमिळवणी करून ती सगळी जागा डेव्हलप केली मला न सांगता. आणि माझे जे पार्टीचं जागेचं अस्तित्व होतं ते सगळं मिटवून टाकलं. माझ्या जागाचे 1000चे 4 प्लॉट होते ते 800 फुटाचे केले. आणि कोर्टामध्ये ती महानगरपालिकेत जेव्हा त्यांनी कागदपत्र दिली तेव्हा खोट्या कागदपत्राचे अधिकारी, बोगस 7/12 आणि बोगस कागदपत्राचे अधिकारी महानगरपालिकेने त्या जागेचं फायनल लेआउट केलं आणि माझ्या परस्पर त्या मालकांनी ती जागा विकायला काढली. वर्तमानपत्रात जाहिरात आल्यानंतर मी ती पाहिली, परंतु महानगरपालिकेने सगळी लबाडी करून तिथल्या साहेबांना हातमिळवणी घेऊन माझ्या जागेचं फायनल लेआउट दिलं. म्हणजे जागा माझी, टॅक्स भरणारा मी. महानगरपालिकेच्या मालकांना विचारलं, ते म्हणले आम्हाला काही माहीत नव्हतं. मी सगळी फाईल जी आहे ही कोर्टाकडनं हारलेली, म्हणजे त्या लक्ष्मण काशीनाथ माईनी ती कोर्टाकडनं जी फाईल हरलेली फाईल महानगरपालिकेकडे दिली. आणि त्या हरलेल्या फाईलच्या आधारेच तहसीलदारला वगैरे भेटून त्यांनी त्या जागेला 7/12 लावला हरल्यानंतर. आणि त्या चुकीच्या कागदपत्रावर महानगरपालिकेने त्या जागेचं, म्हणजे त्या जागेत माझी जागा आहे त्या जागा त्यांनी विकायला काढली. आता मी इतके अर्ज केले, परंतु त्या तेली मॅडम आहेत ना आयुक्त कमिशनर, त्यांना भेटून मी 2 वेळा जनता दरबारात गेलो. 4 वेळा मी आयुक्तांच्या नावाने अर्ज दिला, परंतु आयुक्तांनी सुद्धा माझी दखल घेतली नाही. आता 16 तारखेला परवा दिवशी मी उपोषणाला बसणार आहे, आमरण उपोषणाला. तुम्हाला विनंती, शक्य तितक्या बातमीचा तुम्ही प्रसार व्हावा, कारण महानगरपालिकेने खोटेपणा करून माझं ते पूर्ण असं दाट संशय की पैसे घेऊन त्याने हे सगळा उद्योग केलेला आहे. म्हणजे जी खोटी कागदपत्राच्या आधारे ते कसं काय देऊ शकतात? बोगस 7/12 बोगस कागदपत्र हे मी दाखवलं, त्यांच्या निदर्शनाला आणून दिलं महानगरपालिकेच्या, परंतु कोणी त्याची दखल घेतली नाही.